मथी देसाई प्रेझेंट सर. माझे रोल कॉल्स घेऊन कधीच झालेत. तू 12वीत टॉप केलंयस ना आणि तुला फिजिक्समध्येही पैकीच्या पैकी मार्क आहेत. हो. कॅन यू एक्सप्लेन मी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? लक्षात नाही आहे सर. व्हॉट डू यू मीन? सर स्टुडंट्सना करेक्ट उत्तरं फक्त एक्झाममध्ये लिहिण्यापुरतीच महत्त्वाची असतात, लक्षात राहण्यासाठी नाही. आणि तरीही तू सायन्सला ॲडमिशन घेतलंस. तुला माहिती आहे ना सायन्समध्ये ॲक्युरेसी लागते. अनफॉर्च्युनेटली जी फॅमिलीच्या डिसिजन्समध्ये नसते सर. माझ्या घरच्यांची इच्छा आहे की मी सायंटिस्ट व्हावं. आणि तुला काय व्हायचं आहे? सरांनी विचारलेल्या प्रश्नातच माझं मन लपलेलं आणि मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर ठामपणे बोलले, ट्रॅव्हलर. ऐकलं का आता थोड्या वेळात या खांबापासून त्या खांबापर्यंत कुणाला बी येऊ देऊ नका. हो ना भाई. SDP चं शूट होणार आहे. चला निघा एक एक एक. चल बंट्या चल चल. काय दळबद्री मित्र मंडळ. हे साहित्यिक. अरे बॅनर साठी काय लाईनी बिनी लिहिल्या की नाही? लक्षात ठेवा, पोरी अट्रॅक्ट झाल्या पाहिजेत भावड्याला. अशा वळीच्या वेळी द्या ना लिहून. आणि ते तुमचं गुगल प्ले स्टोर आहे ना, त्याच्यावरती व्हिडिओ एडिटिंगचे ॲप बीप चेक करा ना जरा. कसं आहे, भावड्याला जर पटवून दिले नाही ना तर तो आपल्यावर चढला असता काय. साहित्यिक विचारवंत पागल झाली. भाई रेडी आहे भाई. ए टवळे, हिला कधी नव्हे तर भाई एक्सप्रेशन देतोय आणि ही कळत नाही का शूटिंग चालू आहे. सॉरी. अरे सॉरी काय, आता शूटिंग. टिपटॉपचं शूट चालू असताना डिस्टर्ब केलं की पाप लागते. माहित नाही तुला? तुला माहिती आहे का मी कोण आहे? पुरुष. नाही भावड्या. दहशत. घाबरले मी. अरे एकन्यानो, प्यायलेलं बिअरला जागा सांग ना. अरे हेकन्यांनो, प्यायलेलं बिअरला रिपीट नको करू. ओके भाई. जाऊ आता. न्यू ॲडमिशन. माझा एम सायलेंट. विषय गंभीर आहे, असू नको. तर इथली दिसत नाही तू या ग्रहावरची. न्यू ॲडमिशन. एम. आता एम करेक्ट आहे. तर ॲडमिशन नवीन, कपडे जुने, मोबाईल पूर्वकालीन. नाही काय ना, तुमच्यासारख्या पोरींनी ना स्मार्टफोन घेऊच नाही. काय तुम्ही स्मार्टफोन घेणार, मग आमच्यासारख्या राजपिंड्या लोकांना तुम्ही इम्प्रेस करायला रिक्वेस्ट पाठवणार, मग आम्ही तुम्हाला रिजेक्ट करणार, मग परत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, परत रिजेक्ट करणार. काय अशा ना पोरींना आम्ही ताई मी नाही. नशीब तुझ्या चंद्रापर्यंत नाही पोचले. 2 किलोमीटर राहिलेले. एका वेगळ्याच ग्रहावरची आहे मी. खरे कळलं? हो पूर्ण. पिंट्या बर्फ लाव, म्हणजे आणून दे, मी लावतो. भाई जमल्या काय? Heterogeneous and homogeneous. In heterogeneous reaction, the cat has to. सॉरी.
अरे खरंच सॉरी. हा? नाही म्हणजे तसं पाहिलं. ओ ढोले पाटील असं का चालतंय? हा ग्रह फिरलेत आणि काय. सदाशिव ढोले पाटील नावाचा हा मॅड माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड बनेल असं कधीच वाटलं नव्हतं. ही ओळख कोण आहे? ए किती क्यूट. हे बघू कोण आहे क्यूट. हा आले बापे. हा माझ्या लहानपणीचा फोटो आहे. हा ना गालाचे कोचकोच मुके घ्यायचे वाटतात फोटोतले. हा सगळ्यांना माझे गोबरे गोबरे गाल खूप आवडायचे. मला आता पण आवडतात फोटोतले. दरवर्षी मी फक्त गावालाच गेलीये, हो तेही आई बाबांसोबत. हे बघ, हेच वय असतं जेव्हा आपण ट्रॅव्हल केलं पाहिजे. माझे घरचे पण मला आधी नकार द्यायचे, पण मी एक ट्रिप कॉन्फिडन्सने केल्याने ना त्यांचा माझ्यावर विश्वास बसला की मी पण ट्रॅव्हल करू शकते. हा पण माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसणं कठीण आहे. काय केलं एवढं तू? ॲक्च्युली आई आणि माझ्यात पैज लागलेली, जर मी मेरिटमध्ये आले तर ती मला सोलो ट्रिपला पाठवणार. पैज तर मी जिंकले, पण त्या चार्टमुळे अडथळा निर्माण झाला. मग नेमकं काय म्हणणं आहे तुझं आता? मला ना माझी ती राहिलेली सोलो ट्रिप पूर्ण करायची. पण मला खूप टेन्शन येतं. ये बाई टेन्शन बिन्शन नको घेऊ. मागच्या वेळी घेतलेलं माझे ग्रह फिरलेले, आता नष्ट करशील. त्याला काय झालं ग? मला काय माहित. तुझा हा दोस्त तुला सोलो ट्रिपला धाडणार, पण त्याआधी पिंट्या हा येस. या 2 दिन ते खिशातलं दे. हे घे. हे तुला माझं स्मार्टफोन आहे घे. एन्जॉय. आपली मुलं आपल्या ताब्यात राहणं महत्वाचं आहे बघ. उद्या काही बरं वाईट झालं तर घरच्यांचे संस्कार काढतात ग. नाही तर काय. अगं त्या निकिताचं बघितलंस ना, घरच्यांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तिनं. वाया गेली कार्टी. तुला सांगते वृंदा, हे सगळं त्या सोशल मीडियामुळे आहे बघ. अगो ती निकिता घाणेड्या पोजेसमध्ये फोटो काढत असते म्हणे आणि ते टाकते. हो मुली सोशल मीडियावरच पडीक असतात. नाही, मी मतीला सांगितलंय त्या सोशल मीडियावर ना डिलीट व्हायचं. काय आहे, मुलींना जरा सूट दिली ना की वाहवात जातात मुली. नाहीतर काय, आपल्या वेळेला साधं नमस्कार करताना सुद्धा पदर सांभाळायला लागायचा. नाही तर काय. पण मला सांग, त्या निकितानं फॅमिली सक्स असं काही बाई लिहिलंय, असं का ग? ते त्यांच्या घरच्यांचं पटत नाही ना. हाय मी निकिता. हे गर्ल्स, ही माझी नवीन स्टायलिंग आहे. ॲज युजली मी माझ्या घरच्यांना टॅग सुद्धा केलेला आहे. ते माझ्या पोस्ट बघतात, आपापसात चर्चा करतात, पण मला आजपर्यंत एक रिप्लाय सुद्धा केलेला नाही. करणार कसे? मी त्यांच्या ऑर्थोडॉक्स विचारांना तडे नाही का दिले? मती व्हॉट्सअप. अरे डायरेक्ट कॉल काय करतोयस? का काय आलं? एकतर घरी माहित नाही तो स्मार्टफोन माझ्याकडे. अरे मग सांग ना घरच्यांना. तुझे मित्र पण स्मार्ट आहेत म्हणाव. छाती अभिमानाने फुगून येईल त्यांची. आता नीट सांगतोस का ग्रह फिरवू तुझे? उद्या तुझ्या लाईफमध्ये ट्विस्ट येणार आहे. ट्विस्ट? नीट सांगशील का? अरे ट्विस्ट उद्या येणार आहे ना, मग आता सांगून काय उपयोग आहे? कम ऑन बेबी. हे बघ, माझ्या पोटात गोळा आलाय. लग्नाच्या आधीच? अरे म्हणजे पण ट्विस्ट येणार आहे, गोळा पण आलाय, मज्जा आहे.